आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। शिंदे फडणवीस अजित पवारांमध्ये 2 तास चर्चा, माहितीमधील जागावाटपावर आजही ठोस तोडगा नाही। काँग्रेसचे राज्यामधील 7 जागांसाठी उमेदवार घोषित, पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक असलेल्या पूर्व विदर्भातील उमेदवार अद्याप वेटिंगवरच। काँग्रेसकडून राज्यातील 7 उमेदवारांची यादी जाहीर, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती तर सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी। काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांची उमेदवारी निश्चित, तर नंदुरबारमधून केसी पाडवींचे पुत्र गोवाल पाडवींच्या नावावर शिक्कामोर्तब। नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजी काळगे तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना लोकसभेचं तिकीट जाहीर। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जशास तसं उत्तर देणार, शेवटी फैसला जनता ठरवेल। काँग्रेसकडून नांदेडसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झालेल्या वसंतराव चव्हाणांचं अशोक चव्हाणांना उत्तर, काँग्रेसकडून कोणतेही नाव येऊ द्या, भाजप 100% जिंकणार, अशोक चव्हाणांचं होतं वक्तव्य। 1-2 दिवसामध्ये माहितीचे जागावाटप होईल, सुनील तटकरेंची माहिती, तर बारामतीमधून सुनेत्रा पवार 100% उमेदवार असतील, तटकरेंचा विश्वास। भाजपला शरद पवारांना मुळापासून संपवायचंय, शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटलांचा भाजपवर आरोप, तर अभ्यासू लोक सुप्रिया सुळेंनाच मत देणार, सरोज पाटलांचं वक्तव्य। शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास खलबतं, मनसेच्या माहितीमधल्या सहभागाची 2 दिवसामध्ये घोषणा होणार, सूत्रांची माहिती। शिंदे आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मनसेचा 3 जागांचा प्रस्ताव, दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकच्या जागेसाठी मनसे आग्रही, दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे तर शिर्डीमधून बाळा नांदगावकरांच्या नावाची चर्चा। आमचे सगळे सोयरे दिल्लीमध्ये शेपूट हलवत गेले, जरा या म्हटलं की शेळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालतायत, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर खोचक टीका। मुख्यमंत्रीपदासाठी कोणी शेपूट घातलं, नोटीस आल्यावर दिल्ली पुढे कोण झुकलं, ठाकरेंच्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। राज ठाकरेंच्या माहितीमध्ये जाण्यानं ठाकरे गटाला फायदा, राज ठाकरेंच्या भूमिकांचा व्हिडिओ आता पुन्हा येतील, अंबादास दानवेंचा राज ठाकरेंना टोला। जे समविचारी एकत्र येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, हिंदुत्ववादी मत एकत्र येण्यासाठी मनसे भाजप युती गरजेची, शंभूराज देसाईंची मनसे भाजप युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया। मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह, जनता यांना निवडणुकीमध्ये उत्तर देणार, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। सगळ्यांची कुंडली माझ्याकडे, लोकसभेला जेवढा लीड द्याल त्यावर विधानसभेचं तिकीट ठरेल, एकनाथ शिंदेंचा आमदारांना इशारा। आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महत्वाच्या सूचना, सरकारनं केलेली कामं मुद्देसूद मांडा, मविया सरकार 2.5 वर्ष घरी बसलं होतं, या 2 वर्षामध्ये शासन लोकांच्या दारी गेल्याचं सांगा आणि वाद टाळण्याचा शिंदेंचा सल्ला। शिंदे गटाच्या 13 संभाव्य उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर, भाजप हायकमांडसोबत चर्चा करून उमेदवार निश्चित केले जाणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये जागावाटपावरून खडाजंगी, सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद, तर शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये भिवंडीच्या जागेवरून वाद। मवियाच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते अनुपस्थित, वंचितचा मवियाकडे 6 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। वंचितनं 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता, प्रकाश आंबेडकरांची नाराजी असेल तर दूर करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मविया नेत्यांची प्रकाश आंबेडकरांची पत्नी अंजली आंबेडकरांशी चर्चा, सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर मवियाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा, सूत्रांची माहिती। अजितदादा चक्की पिसिंग म्हणणारे आता त्यांच्याबरोबर किसिंग करतायत, अंबादास दानवेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। मला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी मदत केली हे योग्यच, मी मूळ पक्षात, अजित पवारांनी मात्र भूमिका बदलली, खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला। उद्धव ठाकरेंकडून सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर, काँग्रेसचा दावा असताना सुद्धा उद्धव ठाकरेंकडून सांगलीच्या सभेमध्ये उमेदवारीची घोषणा। उमेदवारीची घोषणा मातोश्रीवरून झाली आणि मातोश्रीवरून मिळालेला शब्द पडणार नाही याची मला खात्री, चंद्रहार पाटलांना विश्वास, तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी स्वार्थासाठी यात्रा काढल्या, चंद्रहार पाटलांचा नाव न घेता विशाल पाटलांवर निशाणा। उद्धव ठाकरेंकडून सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर, सांगलीच्या मैदानामध्ये चंद्रहार पाटील लढणार आणि जिंकणार सुद्धा, राऊतांचं वक्तव्य। ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसचे नेते नाराज, काँग्रेस नेत्यांची दिल्ली हायकमांडकडे नाराजी व्यक्त। सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही, उद्धव ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। सांगलीनंतर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस ठाकरे गटामध्ये वाद, दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाईंचं नाव चर्चेत, पण काँग्रेसचाही दावा, वर्षा गायकवाडांसाठी काँग्रेसची दक्षिण मध्य मुंबईच्या जागेची मागणी। चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पेच कायम, मुलगी शिवानीसाठी विजय वडेट्टीवार दिल्लीमध्ये तळ ठोकून, तर आमदार प्रतिभा धानोरकरांनी घेतली शरद पवारांची भेट।
जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण हे गुलदस्त्यातच. ललिता पाटील यांचं नाव आघाडीवर. डॉक्टर हर्षल माने, कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा. माढा लोकसभेमध्ये राजकीय हालचाली नव्हे. धैर्यशील मोहिते आणि शरद पवारांची लवकरच बारामतीमध्ये भेट होण्याची शक्यता. धैर्यशील मोहिते पाटील आपली बाजू शरद पवारांकडे मांडणार. काँग्रेसचे नेते नितीन राऊत तातडीनं दिल्लीला रवाना. रामटेक लोकसभेसाठी कुणाल राऊत इच्छुक, तर काँग्रेस नितीन राऊतांनाच उमेदवारी देण्याची शक्यता. वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार. वसंत मोरेंची टीव्ही 9 मराठीला एक्सक्लुझिव्ह माहिती. पुणे लोकसभा लढण्यावर वसंत मोरे ठाम. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल प्रलंबित असल्यानं त्यांना तिकीट मिळणार नाही. आनंदराव अडसुळांचा दावा. तर रवी राणांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. शाहू महाराज आमच्या अस्मितेचा विषय, फक्त प्रचार नाही, विजयी सभेलाही येणार. शाहू महाराज छत्रपतींसोबतच्या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंनी दिलं वचन. अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट. तटकरेंकडून अनंतराव थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व. उदयनराजे आज अमित शहांना भेटण्याची शक्यता. उदयनराजेंनी भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती. तर उदयनराजेंना अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा भाजपचा सल्ला. सूत्रांची माहिती. माढ्यातून भाजपच्या रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीवरून रामराजेंची उघड नाराजी. उमेदवार पराभूत झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही. रामराजे निंबाळकरांचा भाजपला स्पष्ट इशारा. वेळ पडल्यास माहितीमधून बाहेर पडू. बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांची कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. बच्चू कडू काम करणारी व्यक्ती. कडूंचा पुढच्या काळामध्ये जो निर्णय राहील तो बॅलन्स निर्णय राहील. यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. पश्चिम विदर्भातून एक खासदार प्रहारचा असणार. अमरावती विभागीय आढावा बैठकीमध्ये बच्चू कडूंचं वक्तव्य. तर काहींनी चुकीचं पाऊल टाकलं की अमरावतीमध्ये प्रहारचा खासदार दिसेल. बच्चू कडूंचं वक्तव्य. सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी कमळ, घड्याळ आणि इंजिन, प्रत्येक चिन्हाला आपलं समजा. शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य. सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांकडून सध्या बैठकांचा धडाका. लोकसभा निवडणुकांआधी सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी. पुणे, अहमदनगर, परभणी, हिंगोली आणि सोलापूरच्या जागेबाबत बैठका. महाराष्ट्रामधील काही लोकसभा जागांचा तिढा देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात. पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी मंत्री दिलीप कांबळे यांची सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत बैठक. पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं मुळीक नाराज असल्याची चर्चा. अहमदनगरच्या जागेबाबत विखे पाटलांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. सुजय विखे पाटील अहमदनगरमधून भाजपचे उमेदवार. सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार राम सातपुतेंचं नाव जवळपास निश्चित. राम सातपुतेंनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली. भाजपच्या शिष्टमंडळाची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचाच उमेदवार देण्याची वरिष्ठांकडे मागणी. शिष्टमंडळानं चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून चव्हाणांची नियुक्ती. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून चव्हाणांना मोठी जबाबदारी. बारामतीमध्ये आज शरद पवार गटाकडून व्यापारी मेळाव्याचं आयोजन. स्वाभिमानी आणि बारामती या 2 व्यापारी महासंघाच्या वतीनं मेळावे होणार. दोन्ही व्यापारी मेळाव्यांना शरद पवार उपस्थित राहणार. सरसंघचालक मोहन भागवत आजपासून 2 दिवस पुणे दौऱ्यावर. पुण्यामधील संघ कार्यालयामध्ये भागवत स्वयंसेवकांना संबोधन करणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवतांच्या दौऱ्याला महत्त्व. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला महापालिकेची परवानगी. 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार. रोहित पवार, योगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण द्या. सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र. प्रचारादरम्यान दबाव टाकला जात असल्यानं सुरक्षा देण्याची सुळेंची मागणी. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला. मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजपच्या गुंडांकडून हल्ला. प्रणिती शिंदे यांचा आरोप. पंढरपुरातून परत येत असताना गाडी अडवली. कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना ईडीकडून अटक. 2 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई. आप कार्यकर्त्यांची केजरीवालांच्या घराबाहेर घोषणाबाजी. केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामविलास गोयल यांचं वक्तव्य. केजरीवालांच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल. घाबरलेला हुकुमशाह मृत लोकशाही बनवू पाहतोय. केजरीवालांच्या अटकेवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा. केजरीवालांच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडी एकजुटीनं उभी. शरद पवारांकडून केजरीवालांना धीर. अहमदनगरमध्ये शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडेंचं स्वागत. सुजय विखे, आमदार मोनिका राजळेंसोबत निवडणुकीसंदर्भात चर्चा. सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंनी संजय भोकर कॉलेजला भेट दिली. चांदीची गदा भेट देत ठाकरेंचं स्वागत.
जळगाव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीबाबत चर्चा. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 72 वर्षांपासून एकही महिला उमेदवार नाही. धुळ्यामध्ये महिला खासदाराची नागरिकांमध्ये प्रतीक्षा. नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी विरुद्ध डॉक्टर हिना गावितांमध्ये लोकसभेची निवडणूक. हिना गावित गेल्या 10 वर्षांपासून खासदार तर गोवाल पाडवी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये. धुळ्याच्या बोरविहीर रोपवाटिकेमध्ये 3 लाख नवीन रोपं तयार करणार. वन विभागाची माहिती. पावसाचं प्रमाण जास्त होण्यासाठी बीजारोपणाच्या प्रक्रियेला रोपवाटिकेमध्ये सुरुवात. धुळे जिल्ह्यामधल्या 66 गावांना टँकरनं पाणी पुरवठा. शिंदखेडा तालुक्यामधल्या नागरिकांची पाण्यासाठी पायपीट. शासनानं लवकरात लवकर पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची गरज. नागपूरमध्ये सायन्स ऑन व्हील उपक्रम. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथांची कार्यक्रमाला उपस्थिती. या बसमध्ये भारतीय चांद्रयान मोहीम, मंगळयानाविषयी माहिती. धुळ्याच्या बाजारपेठेमध्ये डाळ महागली. तुरडाळ मुगडाळीचा भाव 100च्या वर. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. नंदुरबारमध्ये रब्बी हंगामातील कांदा काढणीला सुरुवात. कांद्याची आवक जास्त असल्यानं कांद्याला अवघा 10 रुपये प्रति किलोचा दर. नंदुरबारच्या शारदा नगरपालिका हद्दीमधील गाळेधारकांवर 1,27,00,000ची थकबाकी. मार्च महिन्याच्या आत कर भरला नाही तर जप्तीची कारवाई करणार, पालिकेचा इशारा. नंदुरबारमधील आदिवासी बांधवांमध्ये होळीचा उत्साह. 11 वर्षांच्या मुलानं वाजवला 60 किलो वजनाचा ढोल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 12,000हून अधिक पोस्टर्स उतरवण्यात आले. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर बॅनर्स हटवण्याचं काम. अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डीमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिकांचा मोर्चा. पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये मोर्चा. गुन्हेगारांवर आळा घालण्याची नागरिकांची मागणी. लातूर जिल्हा प्रशासनानं पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न व्यवस्था करण्याची मोहीम हाती घेतली. उन्हाळा सुरू झाल्यामुळे झाडांवर पाणी ठेवणं सुरू केलंय. जळगावच्या भुसावळमधील वेल्हाळे इथल्या ॲशपॉडमधून होणारी राखेची वाहतूक नियमबाह्य असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. संतप्त शेतकऱ्यांनी राखेची वाहतूक करणारी वाहनं रोखली. धाराशिव जिल्ह्यामध्ये तलाव धरणातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गाळ काढण्यास सुरुवात. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राकडून कांदा निर्यातीचा खेळ. कांदा उत्पादकांचा आर्थिक मेळ बिघडल्यानं सत्ताधाऱ्यांना मतदान करू नका. राज्य कांदा उत्पादक संघटनेचं आवाहन. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी भाव. 17,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्यानं शेतकरी समाधानी. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची उन्हाळी पेरणीला पसंती. खुरपणी आणि डवरणीच्या कामांना वेग. गोंदियाच्या बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली. अवकाळी पावसाचा फटका. भाज्यांचे दर कडाडले. वाशिम जिल्ह्यामधल्या रिसोड बाजार समितीमध्ये 31 मार्चपर्यंत बंद राहणार. नाणे टंचाईच्या कारणामुळे बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय. गोंदियात लाखो क्विंटल धानाला केवळ ताडपत्रीचा आधार. धानाची उचल न झाल्यानं समस्या अजूनही कायम. अवकाळी पावसाचा अंदाज असल्यानं उघड्यावरील धानाला फटका बसण्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपायला सुरुवात. तेरणा साखर कारखान्याचा 3,12,000 मेट्रिक टनाचं गाळप. गेली 12 वर्ष तेरणा कारखाना बंद होता. राज्यामधील चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगामामध्ये आज अखेरपर्यंत 10,28,00,000 क्विंटल साखर उत्पादन पूर्ण. यंदाच्या हंगामामध्ये साखर उताराच्या टक्केवारीमध्ये वाढ. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार. यंदा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळणार. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तमिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुक पक्षाचा जाहीरनामा जारी. सीएए रद्द करण्यासह जम्मू आणि काश्मीर राज्य म्हणून पुनर्स्थापित करण्याचं आश्वासन. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह लोकसभेच्या मैदानामध्ये उतरणार. मध्य प्रदेशमधल्या राजगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार. काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय. कर्नाटकमध्ये भाजपा आणि एचडी देवेगौडा यांचा पक्ष जनता दल यांच्यातील जागा वाटपावर शिक्कामोर्तब. जदयूला 3 जागा निश्चित. मंड्या हसन आणि कोलार या जागांचा समावेश. सर्वोच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर पतंजलीची बिनशर्त माफी. न्यायालयाच्या नोटिशीनंतर पतंजली आयुर्वेदकडून बिनशर्त माफी मागण्यात आली. पुतीन झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा. दोन्ही नेत्यांशी रशिया युक्रेन संघर्षातून मार्ग काढणं आणि युक्रेनला मानवतावादी मदत पुरवण्यावर चर्चा. तर लोकसभा निवडणुकीनंतर दौरा करण्यासाठी निमंत्रण. जपानमध्ये आज पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. 5.3 रिश्टर स्केल तीव्र भूकंपातही जपानी लोकांची सामान्य वर्तणूक. दिग्दर्शक राजामौली यांच्या मुलानं ट्विट करत शेअर केला किस्सा.
पाकिस्तानमध्ये स्फोटामुळे कोसळली कोळसा खाण, 12 कामगारांचा मृत्यू. कोळसा खाणीमध्ये गॅस निर्मितीमुळे हा अपघात झाल्याची माहिती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा थेट पंतप्रधानांनाही फटका. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचे डीप फेक व्हिडिओ. मेलोनी यांच्याकडून 90 लाख रुपये भरपाईची मागणी. मंदिरांना वार्षिक निधीसाठी भीक मागावी लागणं लाजिरवाणं. अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लक्ष घालावं, कोर्टाचे निर्देश.